So in cutoff region, that is that corresponds to the x-axis. So across x-axis, that is input current is 0, and output current is slightly changes, that is the cutoff region. Then next third region is second region is saturation region. So now I told that is saturation region is what it corresponds to the left of y-axis. In that here, that is IC decreases exponentially and eventually changes the direction. So here the direction of saturation region is represented. So in saturation region, that corresponds to the negative reading. That time output voltage, voltage is output voltage is negative, and uh, current is represented by positive value. Then next region is active region. So active region means what? In that we will vary output voltage as well as that time output current changes. Then there is in active region, that is it in this two junctions are formed, that is EB junction and CB junction. So EB junction is forward biased and CB junction is reverse biased. So in active region, that is IC is positive and output voltage is also positive. So when IC increases, that time IE also increases. तर इथे डायग्राम मध्ये ऍक्टिव्ह रिजन इंडिकेट केलेला आहे. त्या ऍक्टिव्ह रिजन मध्ये काय की ज्यावेळी तुम्ही आउटपुट व्होल्टेज व्हॅरी करणार आहे, दॅट टाइम आउटपुट करंट पण काय होणार आहे, चेंज होणार आहे. तर आउटपुट करंट चेंज झाला की IE करंट जो आहे, दॅट इज करंट अक्रॉस इमिटर टर्मिनल, that is also increases. That is the output characteristics in CB configuration. तर CB configuration मध्ये आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे त्या शेअर केलेल्या आहेत. तर आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे तीन रिजन मध्ये ऑपरेट होणारे, कट ऑफ रिजन, सॅच्युरेशन रिजन आणि ऍक्टिव्ह रिजन. तर कट ऑफ रिजन मीन्स व्हॉट? दॅट करस्पॉन्ड्स टू द रीडिंग अक्रॉस एक्स ऍक्सिस, दॅट इज 0 आणि 1च्या इन बिटवीन काय मिळणार आहे तुम्हाला? रीडिंग्स मिळणार आहे. देन कट ऑफ रिजन मध्ये काय होणार आहे, तर इनपुट करंट काय असणार आहे? 0 असणार आहे. दॅट टाइम IE अल्सो काय होणार आहे? 0 असणार आहे. फक्त VCB व्हॅरी करणार आहे. तर 0 to 1च्या इन बिटवीन काय होणार आहे, तर आउटपुट करंट IC जो आहे तो स्लाइटली चेंज होणार आहे. दॅट इज कट ऑफ रिजन. सॅच्युरेशन रिजन जो आहे दॅट करस्पॉन्ड्स टू द निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ इनपुट व्होल्टेज. देन थर्ड रिजन जो आहे ऍक्टिव्ह रिजन. सो ऍक्टिव्ह रिजन मीन्स व्हॉट? की ज्यावेळी तुम्ही इनपुट व्होल्टेज व्हॅरी करणार आहे, दॅट टाइम आउटपुट करंट पण काय होणार आहे? व्हॅरी होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. दॅट टाइम अल्सो IE पॅरामीटर जो आहे तो काय होणार आहे? चेंज होणार आहे. तर IE मीन्स व्हॉट? करंट अक्रॉस इमिटर टर्मिनल. तर इमिटर टर्मिनलच्या अक्रॉसचा करंट काय होणार आहे, तर तो पण काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. दॅट इज इन ऍक्टिव्ह रिजन. तर आपण CB कॉन्फिगरेशन स्टडी केलं. देन नेक्स्ट जे आहे देन नेक्स्ट जे आहे सेकंड कॉन्फिगरेशन जे आहे, तर त्याच्या आधी आपल्याला प्रॅक्टिकल मध्ये मॅन्युअल मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन पार्ट दिलेला आहे की मॅन्युअल मध्ये रीडिंग जे आहे कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे. दॅट इज कॅल्क्युलेट आउटपुट रेजिस्टन्स, देन करंट ऍम्प्लिफिकेशन फॅक्टर जो आहे तो कॅल्क्युलेशन पार्ट आहे. तर आउटपुट रेजिस्टन्स मीन्स व्हॉट? दॅट इज गिव्हन बाय इक्वेशन R0. तर R0 मीन्स व्हॉट? आउटपुट व्होल्टेज. तर आउटपुट व्होल्टेज जे आहे, तर इथं आउटपुट व्होल्टेज जे आहे R0 ने रिप्रेझेंट केलेले आहे. सो R0 मीन्स व्हॉट? आउटपुट व्होल्टेज. दॅट इज गिव्हन बाय डेल VCB डिवायडेड बाय डेल IC ऍट कॉन्स्टंट IE. तर डेल VCB मीन्स व्हॉट? दॅट इज आउटपुट व्होल्टेज. दॅट इज डिफरन्स or a change in output voltage to change in input voltage at constant value of IE, that is called as a output resistance. So मॅन्युअल मध्ये आपण काय करणार आहे? रीडिंग जे आहे आउटपुट व्होल्टेजच्या कॅल्क्युलेट करणार आहे. तर आउटपुट व्होल्टेज जे आहे दॅट इज की इनिशियली ज्यावेळी आउटपुट व्होल्टेज 0 असताना व्हॅल्यू काय येते,
देन मॅक्सिमम करंट असताना व्हॅल्यू काय येते डिवायडेड बाय दॅट टाइम करंट तुमचा 0 असताना आणि मॅक्सिमम असताना काय करणार आहे तुम्ही, तर व्हॅल्यू जे आहे डिफरन्स कॅल्क्युलेट करून काय करणार आहे, तर मॅन्युअल मध्ये आपण आउटपुट रेजिस्टन्स जो आहे तो कॅल्क्युलेट करणार आहे. दॅट इज R0 इज इक्वल टू चेंज इन आउटपुट व्होल्टेज टू change in output current at constant value of IE, that is called as a output resistance. Then also in CB configuration we will calculate the parameter that is alpha DC. So alpha DC means what, that is current amplification factor for CB configuration. तर CB configuration मध्ये आपण काय करणार आहे, amplification factor जो आहे that we will calculate by alpha DC equation. So alpha DC is nothing but del IC divided by del IE at constant VCB. So del IC means what, change in output current divided by change in input current at constant value of voltage, that is VCB, that is called as a current amplification factor और अल्फा फॅक्टर. तर अल्फा फॅक्टरचं आपण ह्याचं इक्वेशन जे आहे ते स्टडी करणार आहे. सो अल्फा इज नथिंग बट व्हॉट, दॅट इज चेंज इन output current divided by change in input current at the constant value of VCB, that is called as a current amplification factor in CB configuration. So this equation is important, that is alpha DC is equal to del IC divided by del IE with constant VCB, that is called as a current amplification factor. Then next that is in common base configuration, same current amplification factor is denoted, that is nothing but the ratio of change in collector current, that is IC, to the change in emitter current, that is del IE at the constant value of VCB, that is constant voltage, that is called as a current amplification factor in CB configuration. So in CB configuration we will find alpha parameter, then in CE configuration we will find beta, and in CC configuration we will find gamma parameter. So in CB configuration alpha, that is alpha or current amplification factor, that is given by del IC divided by del IE at constant VCB, that is called as a current amplification factor. So the practical value of alpha, that is less than unity, that is less than 1. So this value is ranging from 0.9 to 0.99, that is the current amplification factor. Then second configuration is CE configuration. So CE configuration means what? In CE configuration we will connect emitter terminal to the ground. तर इथं काय केलेलं आहे, फक्त ट्रान्झिस्टरचा सिम्बॉल जो आहे तो काय केलेला आहे, रोटेट केलेला आहे. इमिटर टर्मिनल काय केलेलं आहे, ग्राउंडला कनेक्टेड आहे. देन बेस टर्मिनल, बेस विथ रिस्पेक्ट टू इमिटर काय केलेलं आहे, तर व्होल्टेज सोर्स अप्लाय केलेला आहे. कलेक्टर विथ रिस्पेक्ट टू इमिटर काय केलेलं आहे, तर व्होल्टेज सोर्स अप्लाय केलेला आहे. तर बेस आणि इमिटरच्या अक्रॉस काय केलेलं आहे, VBE व्होल्टेज सोर्स कनेक्टेड आहे. कलेक्टर आणि इमिटरच्या अक्रॉस काय आहे, तर VCE व्होल्टेज सोर्स कनेक्टेड आहे. देन बेस मधून फ्लो होणारा करंट जो आहे IB ने रिप्रेझेंट केलेला आहे. कलेक्टर मधून फ्लो होणारा करंट IC ने रिप्रेझेंट केलेला आहे. अँड इमिटर मधून फ्लो होणारा करंट जो आहे IE ने रिप्रेझेंट केलेला आहे. देन इनपुट आउटपुट पॅरामीटर आपण काय करणार आहे, तर इनपुट पॅरामीटर बेस विथ रिस्पेक्ट टू इमिटर मेजर करणार आहे आणि आउटपुट पॅरामीटर जे आहे कलेक्टर विथ रिस्पेक्ट टू इमिटर मेजर करणार आहे. तर इनपुट पॅरामीटर जे आहे, तर इनपुट व्होल्टेज काय करणार आहे, तर इथं व्होल्टेज सोर्स VBE रिप्रेझेंट केलेला आहे. तर CE कॉन्फिगरेशन मध्ये, तर CE कॉन्फिगरेशन मध्ये काय आहे, तर इनपुट व्होल्टेज जे आहे दॅट इज रिप्रेझेंटेड बाय VBE. दॅट टाइम इनपुट करंट इज IB. So input current is represented by IB. Then again in then in CE configuration output parameter that is represented by,
So the output voltage is represented by VCE, that is voltage between collector and emitter. That is output voltage is given by VCE. That time output current is represented by IE. So here output current is denoted by IE. That is the input output parameter in CE configuration. So आउटपुट पॅरामीटर जे आहे, आउटपुट व्होल्टेज, आउटपुट करंट जे आहे ते डायग्राम वरून आपण काय करणार आहे, डिनोट करणार आहे. तर इनपुट व्होल्टेज साठी बेस विथ रिस्पेक्ट टू इमिटर व्होल्टेज सोर्स अप्लाय केलेला आहे VBE. आउटपुट व्होल्टेज जे आहे कलेक्टर अँड इमिटरच्या अक्रॉस काय केलेलं आहे, व्होल्टेज सोर्स जो आहे तो अप्लाय केलेला आहे, दॅट इज VCE ने रिप्रेझेंट केलेले आहे. देन इनपुट करंट जो आहे IB ने रिप्रेझेंट केलेला आहे. दॅट टाइम आउटपुट करंट जो आहे IC ने रिप्रेझेंट केलेला आहे. देन इनपुट आउटपुट कॅरेक्टरिस्टिक जे आहे CE कॉन्फिगरेशन मध्ये सेम ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, फक्त इथं काय होणार आहे तर पॅरामीटर्स जे आहे ते चेंज होणार आहे. तर CB कॉन्फिगरेशन मध्ये, तर CB कॉन्फिगरेशन मध्ये काय होतं की तुम्ही इनपुट व्होल्टेज तुमचं डायग्राम वरून जे येत होतं ते नोट केलेलं, इनपुट करंट जो येत होता तो नोट केलेला. आता CE कॉन्फिगरेशन मध्ये काय सेम की इथं इनपुट व्होल्टेज काय VBE, इनपुट करंट काय IB. तर एक्स ऍक्सिस वरती VBE घेतलेला आहे, वाय ऍक्सिस वरती काय केलेलं आहे करंट जो आहे IB घेतलेला आहे. तर CE कॉन्फिगरेशन मध्ये की आपण काय करणार आहे तर व्होल्टेज जे आहे करंट जे आहे ते कशामध्ये आपण मेजर करणार आहे, मायक्रो अँपियर मध्ये. युनिट लक्षात ठेवायचे. तर करंट जो आहे CE कॉन्फिगरेशन मध्ये मायक्रो अँपियर मध्ये मेजर करणार आहे. देन की याच्यामध्ये कॉन्स्टंट पॅरामीटर जो आहे VCE, CE कॉन्फिगरेशन मध्ये VCE पॅरामीटर जो आहे तो काय करणार आहे, कॉन्स्टंटला सेट करणार आहे. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन मध्ये सेम की ज्यावेळी इनपुट व्होल्टेज व्हॅरी करणार आहे दॅट टाइम इनपुट करंट पण काय होणार आहे, चेंज होणार आहे. ऍट दॅट टाइम VCE पॅरामीटर वी विल सेट ऍट पर्टिक्युलर व्हॅल्यू, दॅट इज कॉन्स्टंट व्हॅल्यूला काय करणार आहे, सेट करणार आहे. दॅट इज CE कॅरेक्टरिस्टिक्स, इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स. आउटपुट कॅरेक्टरिस्टिक जे आहे त्या सेम ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे. दॅट इज input characteristics, that is output characteristics that we will plot in cutoff region, saturation region and in active region. So in cutoff region, that is it corresponds to the x-axis, that is if input voltage we will vary, that time input current is 0 or output current is 0, that time करंट पॅरामीटर IB अल्सो 0. तर याच्यामध्ये काय आहे, CE कॉन्फिगरेशन मध्ये इन कट ऑफ रिजन व्हेन वी विल चेंज आउटपुट व्होल्टेज, दॅट टाइम करंट स्लाइटली चेंजेस, दॅट इज इन बिटवीन 0 to 1. सो इन 0 to 1 that is in 0 to 1 the reading will be changes in cutoff region. Then in active region, so in active region, that is here if we will vary output voltage, that time output current also changes. So output current also changes, that time this IB parameter is also changes in active region. Then third region is saturation region. So this is the saturation region. So in saturation region again, that is represented in left of the y-axis. तर आपण CB कॉन्फिगरेशन स्टडी केलेलं. तर CB कॉन्फिगरेशन मध्ये सॅच्युरेशन रिजन जो आहे दॅट करस्पॉन्ड्स टू द निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज, बट इन CE कॉन्फिगरेशन की सॅच्युरेशन रिजन जो आहे दॅट करस्पॉन्ड्स टू द positive value of the voltages, that is here saturation region is represented for CE configuration. Then next की सेम फंक्शन जे आहे ते नोट केलेले आहे, दॅट इज इन ऍक्टिव्ह रिजन, that is if we change output voltage, that time current also changes, that time IB, that is voltage across current across base terminal also changes in active region. So then next in saturation region, which corresponds to the
positive reading, and in x-axis, that is in x-axis, that is if voltage changes, that time then next transistor parameter. तर CB, in CB configuration we measure transistor parameters, that is output resistance, that is represented by R0. So R0 is nothing but change in output voltage to change in input parameter, that is called as a then next is transistor parameter. So in CE configuration, that is input resistance, that is denoted by RI. So here the equation is represented for input resistance. So input resistance is given by RI is equal to del VBE divided by del IB. So del VBE means what? Change in input voltage to change in input current, that is called as a that is called as a input resistance. Then next parameter is output resistance. So output resistance, that we will represent by R0 is equal to del VCE divided by del IC. So del VCE means what? Change in output current divided by change in change in output voltage divided by change in input current, that is called as a R0. R0 means what? That is so output voltage means what? That is change in output current divided a change in output voltage divided by change in input current, that is called as a output resistance. So at the time of output resistance, we will uh, so output resistance, that is given by del VCE divided by del IC, that is R0 is equal to del VCE divided by del IC at constant value of IB, that is called as a dynamic output resistance. So input resistance and output resistance we will represent by RI and R0. तर MCQ बेस्ड एक्झाम मध्ये तुम्हाला काही वेळा क्वेश्चन जो आहे तर इनपुट आउटपुट रेजिस्टन्स वरती काय केला जातो, तर क्वेश्चन जो आहे तो विचारला जातो, फॉर्म्युला दिलेला असेल त्याच्यावरून तुम्हाला की सपोज क्वेश्चन दिला असेल, दॅट इज इफ चेंज इन आउटपुट व्होल्टेज टू change in input current at the time of which value we will keep constant. So ऑप्शन दिले असेल IB, IE किंवा IC. सो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आउटपुट रेजिस्टन्स मध्ये आपण काय करतो, IB पॅरामीटर जो आहे तो कॉन्स्टंटला सेट करतो आउटपुट रेजिस्टन्स मध्ये. जर इनपुट रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं असेल तर दॅट टाइम वी विल कीप VCE व्होल्टेज कॉन्स्टंट. तर व्होल्टेज पॅरामीटर काय करणार आहे, कॉन्स्टंटला सेट करणार आहे. देन नेक्स्ट जे आहे करंट ऍम्प्लिफिकेशन फॅक्टर. तर करंट ऍम्प्लिफिकेशन फॅक्टर जो आहे तर CE कॉन्फिगरेशन मध्ये करंट ऍम्प्लिफिकेशन फॅक्टर जो आहे दॅट वी विल गिव्ह by the equation beta. So beta DC. So beta DC is nothing but del IC divided by del IB with constant VCE. That is called as a current gain amplification factor in CE configuration. So in CE configuration तर इनपुट रेजिस्टन्सची डेफिनेशन सांगितली, आउटपुट रेजिस्टन्सची सांगितली. तर डेल VB मीन्स व्हॉट? चेंज इन इनपुट व्होल्टेज डिवायडेड बाय change in input current, that is called as input resistance. Then next is output resistance. So output resistance means what? Change in output voltage divided by change in output current, that is called as a output resistance. Then next important definition is current gain amplification factor.
So current gain amplification factor that is given by beta parameter. So beta is nothing but del IC divided by del IB, that is change in output current to change in input current at the constant value of VCE, that is called as the current gain amplification factor, that is in CE configuration. तर CE configuration मध्ये आपण काय करतो, तर सीबी कॉन्फिगरेशन फर्स्ट स्टडी केलं. तर सीबी कॉन्फिगरेशन मध्ये आपण काय केलं, तर अल्फा पॅरामीटर मेजर केला. देन सेकंड कॉन्फिगरेशन जे आहे सीई कॉन्फिगरेशन. तर सीई कॉन्फिगरेशन मध्ये आपण काय करणार आहे, बीटा पॅरामीटर जो आहे तो मेजर करणार आहे. सो बीटा पॅरामीटर that is given by del IC divided by del IB, that is called as a current amplification factor in common emitter configuration. Then next third configuration जे आहे common collector configuration. So common collector configuration means what, की कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन मध्ये आपण काय करणार आहे, तर कलेक्टर टर्मिनल जे आहे ते काय करणार आहे, इथं ग्राउंडला कनेक्टेड आहे. आता कलेक्टर टर्मिनल काय केलेलं आहे, ग्राउंडला कनेक्टेड आहे. दॅट टाइम इनपुट पॅरामीटर आणि आउटपुट पॅरामीटर्स जे आहे ते मेजर करणार आहे. तर सिंपल डायग्राम जे आहे कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशनची इथं रिप्रेझेंट केलेली आहे. तर याच्यामध्ये काय केलेलं डायग्राम मध्ये फक्त दॅट इज कलेक्टर टर्मिनल जे आहे दॅट इज कनेक्टेड टू द कॉमन, देन आउटपुट पॅरामीटर अँड इनपुट पॅरामीटर फॉर दिस कॉन्फिगरेशन वी विल मेजर. तर इथं हे जे आहे कलेक्टर टर्मिनल, तर बेस विथ रिस्पेक्ट टू कलेक्टर मेजर करणार आहे आणि इमिटर विथ रिस्पेक्ट टू कलेक्टर काय करणार आहे, आउटपुट पॅरामीटर्स जे आहे सीसी कॉन्फिगरेशन मध्ये मेजर करणार आहे. देन नेक्स्ट सी कॉन्फिगरेशन मध्ये, तर सीसी कॉन्फिगरेशन मध्ये आपण काय करणार आहे, गॅमा पॅरामीटर जो आहे तो कॅल्क्युलेट करणार आहे. सो गॅमा पॅरामीटर that is given by del IE divided by del IB, that is called as a gamma or a current amplification factor for CE So in CC configuration, that is current amplification factor is given by gamma. So gamma is nothing but what, that is change in output current divided by change in input current, that is output current across emitter divided by input current across base, that is called as a gamma or current amplification factor. Then सेम इनपुट आउटपुट रेजिस्टन्स जे आहे सी कॉन्फिगरेशन मध्ये आपण मेजर करणार आहे. तर प्रॅक्टिकली रीडिंग वरून आपण काय करणार आहे, सेम फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करून काय करणार आहे, तर रीडिंग्स जे आहे इनपुट आउटपुट रेजिस्टन्सच्या फाइंड आउट करणार आहे. तर सीसी कॉन्फिगरेशन मध्ये इनपुट रेजिस्टन्स जो आहे दॅट इज गिवन बाय del VBC divided by del IB. तर चेंज इन base to collector voltage divided by change in base current at the constant value of VCE, that is called as a dynamic input resistance. Then output resistance जे आहे that is given by equation, that is R0 is equal to del VCE divided by del IE at constant value of IB, that is called as a output resistance of transistor in CC configuration. Then नेक्स्ट जे आहे करंट एम्प्लिफिकेशन फॅक्टर सांगितले अल्फा बीटा गॅमाने आपण काय करणार आहे, तर करंट एम्प्लिफिकेशन फॅक्टर जो आहे तो रिप्रेझेंट करतो. तर अल्फा जो आहे दॅट इज गिवन बाय इक्वेशन IC डिवायडेड बाय IE. बीटा पॅरामीटर जो आहे दॅट इज गिवन बाय IC डिवायडेड बाय IB. तर याच्यावरून आपण काय करणार आहे, तर टोटल करंट इक्वेशन जे आहे तर इक्वेशन्स जे आहे ते व्हेरीफाय करणार आहे. तर सिंपल इथं ह्या इक्वेशनचं सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे, दॅट इज IC इज इक्वल टू काय, अल्फा इंटू IE नोट केलेलं आहे, किंवा IC इज इक्वल टू हा IB तर डिवाइड आहे, लेफ्ट साइडला घेतल्यावर काय होणार आहे, मल्टिप्लाय होणार आहे, दॅट इज बीटा इंटू IB नोट केलेलं आहे. देन आपण इक्वेशन्स जे आहे ते व्हेरीफाय करणार आहे अल्फाचं आणि बीटाचं. तर अल्फा जो आहे दॅट इज गिवन बाय अल्फा इज इक्वल टू बीटा डिवायडेड बाय
बीटा प्लस 1 आणि बीटा इन टर्म्स ऑफ अल्फा आपण व्हेरीफाय करणार आहे. तर हे जे आहे एक्सप्रेशन्स काय करणार आहे आपण व्हेरीफाय करणार आहे. तर एक्सप्रेशन्स मध्ये बीटा जो आहे दॅट इज गिवन बाय अल्फा डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा. देन total current in circuit that is given by IE is equal to IC plus IB. So PNP ट्रान्झिस्टर NPN ट्रान्झिस्टर ऑपरेशनल डायग्राम मध्ये तुम्हाला सांगितलेलं की टोटल करंट जो आहे सर्किट मधला दॅट वी विल रिप्रेझेंट बाय IE is equal to IC plus IB. So by using this equation we will verify these expressions, that is alpha is equal to beta upon beta plus 1 and beta is equal to alpha upon 1 minus alpha. So these expressions we will verify by using this total current equation, that is IE is equal to IC plus IB. Then same expression is represented here. So in next lecture we will verify this equation. Now only we study comparison. तर आपण 3 कॉन्फिगरेशन स्टडी केले, CB CE CC कॉन्फिगरेशन स्टडी केलं. तर याच्यामध्ये काय CB कॉन्फिगरेशन मध्ये काय कॉमन टर्मिनल, फर्स्ट पॅरामीटर जो आहे कॉमन टर्मिनल, की आपण काय करणार आहे बेस जो आहे कॉमनला दॅट इज ग्राउंडला कनेक्ट करणार आहे. इमिटर जो आहे ग्राउंडला कनेक्ट करणार आहे सीई मध्ये, आणि सीसी मध्ये काय करणार आहे कलेक्टर टर्मिनल जो आहे ग्राउंडला कनेक्ट करणार आहे. देन की आपण CB-CE CC कॉन्फिगरेशन मध्ये इनपुट आउटपुट पॅरामीटर जे आहे डायग्राम वरून नोट केले. तर इनपुट करंट जो आहे CB मध्ये IE ने रिप्रेझेंट करतो, CE मध्ये IB ने, आणि CC मध्ये पण सेम IB ने काय करतो इनपुट करंट जो आहे तो रिप्रेझेंट करतो. देन आउटपुट करंट जे आहे CB कॉन्फिगरेशन मध्ये IC ने रिप्रेझेंट करतो, CE कॉन्फिगरेशन मध्ये आउटपुट करंट IC ने रिप्रेझेंट करतो, आणि CC कॉन्फिगरेशन मध्ये आउटपुट करंट जो आहे IE ने रिप्रेझेंट करतो. देन करंट गेन, तर करंट गेन साठी आपण इक्वेशन स्टडी केले. CB कॉन्फिगरेशन मध्ये अल्फा पॅरामीटर कॅल्क्युलेट करतो, दॅट इज गिवन बाय अल्फा DC इज इक्वल टू IC अपॉन IE. इक्वेशन लक्षात ठेवायचे. व्हेरिफिकेशन आपल्याला एक्सप्रेशन्स जे आहे याचे स्टडी करायचे. बीटा DC जो आहे दॅट इज गिवन बाय IC डिवायडेड बाय IB. आणि नेक्स्ट आहे गॅमा DC, तर गॅमा DC जो आहे दॅट इज नथिंग बट करंट गेन इन C कॉन्फिगरेशन. तर CC कॉन्फिगरेशन मध्ये गॅमा जो आहे दॅट इज गिवन बाय IE डिवायडेड बाय IB ने आपण काय करणार आहे गॅमा पॅरामीटर जो आहे तो रिप्रेझेंट करणार आहे. देन नेक्स्ट जे आहे कंपॅरिझन पॉइंट जो आहे व्होल्टेज गेन. तर CB कॉन्फिगरेशन मध्ये व्होल्टेज गेन जो आहे दॅट इज मीडियम असतं, CE मध्ये मीडियम, आणि CC कॉन्फिगरेशन मध्ये काय लेस दॅन 1. देन इनपुट रेजिस्टन्स आउटपुट रेजिस्टन्स जे आहे की तुम्हाला CBचं इक्वेशन सांगितलं, CEचं सांगितलं किंवा CCचं इक्वेशन जे आहे इनपुट आउटपुट रेजिस्टन्स जे सांगितले, तुम्ही कंपॅरिझन मध्ये इक्वेशन जरी नोट केले तरी चालतील. किंवा CB कॉन्फिगरेशन मध्ये प्रॅक्टिकली ज्यावेळी आपण व्हेरीफाय करणार आहे दॅट टाइम CB मध्ये रेजिस्टन्स जो आहे व्हेरी लो असतो, CE मध्ये लो आणि CC मध्ये हाय असतो. देन आउटपुट रेजिस्टन्स जो आहे CB मध्ये व्हेरी हाय, CE मध्ये हाय अँड CC कॉन्फिगरेशन मध्ये लो असतो. देन नेक्स्ट जे आहे ऍप्लिकेशन शेअर केलेले आहेत. CB कॉन्फिगरेशन जे आहे प्री एम्प्लिफायर सर्किट मध्ये आपण CB कॉन्फिगरेशन यूज करतो. देन CE कॉन्फिगरेशन जे आहे दॅट इज युज्ड इन audio amplifier circuit, and next is in CC configuration, that is we use CC configuration for impedance matching application. So these are the applications of CB, CE and CC configuration. So in next lecture again we will study the equations, that is a relation between alpha and beta, that is alpha with respect to beta, beta with respect to alpha, then relation between alpha, beta and gamma, that we will study in detail in next lecture. तर नेक्स्ट तुमचं प्रॅक्टिकल असेल, प्रॅक्टिकल जॉईन करा. परतच्या लेक्चरला कॉन्फिगरेशन जे आहे
एक्सप्रेशन्स जे आहे ते एक्सप्लेन करते.